महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चांगलीच खळबळ उडून गेली आहे. विधिमंडळाच्या चौकशी अहवालानुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये तब्बल 18 ते 22 मिनिटे रमी खेळत होते, असा दावा शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सुरुवातीला या घटनेचा एक 42 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले होते. मात्र त्यानंतर झालेल्या चौकशीत हा खेळ अधिक लांबलेला असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे सभागृहाचं गांभीर्यावर आणि मंत्र्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधिमंडळाचं कामकाज हे जनतेच्या हितासाठी चालवले जाते आणि अशा प्रकारे महत्त्वाची चर्चा सुरू असताना एका मंत्र्याने रमीसारखा खेळ खेळणे अत्यंत निंदनीय मानले जात आहे. या घटनेमुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली असून त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची भेट झाली. या भेटीदरम्यान विविध पैलूवर आणि कोकाटे यांच्या वर्तनाबद्दल सखोल चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये त्यांच्यात साधारणतः 30 मिनिटे ते 1 तासापर्यंत चर्चा झाली, असं वृत्त आहे. काही वृत्तानुसार सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळा या दोघांच्याही भेट झाल्याचंही नमूद केलं आहे, ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य स्पष्ट होतं. अजित पवार यांनी कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि सभागृहात रमी खेळल्यामुळे सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर खराब होत असल्याचं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कोकाट्यांना अत्यंत स्पष्ट शब्दात सुनावलं आहे की बोलताना भान ठेवा. तुमच्या अशा कृतीमुळे सरकारची बदनामी होते, जनतेत चुकीचा संदेश जातोय. अजित पवारांनी असेही म्हटले आहे की यापूर्वी त्यांनी कोकाट्यांना 2दा समज दिली होती, ज्यामुळे इजाबिजा झाला तर तिच्याची वेळ आणू नका, असा कठोर इशारा त्यांनी दिला. याचा अर्थ असा, यापुढे जर अशी कोणतीही घटना घडली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. अजित पवारांनी हे स्पष्ट केलं आहे की मंत्र्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि सार्वजनिक जीवनात अत्यंत जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांचं कोणतंही वर्तन हे केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण सरकारची प्रतिमा ठरवते. माणिकराव कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल आपली संखेत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी अजित पवारांना हमी दिली आहे की भविष्यात असं गैरवर्तन करणार नाही आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील. त्यांनी असंही म्हटलं आहे की या घटनेमुळे त्यांना झालेली चूक कळाली आहे आणि ते आता अधिक जबाबदारीनं वागतील. या भेटीनंतर माणिकराव कोकाटे यांना तात्पुरतं मंत्रिपद कायम ठेवलं जाईल, असं संकेत मिळाले आहेत. मात्र अजित पवार यांनी हेही स्पष्ट केलं आहे की त्यांच्या वागणुकीवर सरकारची आणि पक्षाची बारीक नजर असेल. थोडक्यात ही एक अंतिम संधी असून यामुळे कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश या भेटीतून देण्यात आला आहे. या प्रकरणाबद्दल सत्ताधाऱ्यांवर मोठा दबाव आला आहे आणि त्यांनी मंत्र्यांच्या वर्तनावर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.